महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना आलेली आहे। 31 मार्चपर्यंत 3 महत्त्वाची कामं न केल्यास सर्व सरकारी योजनांचे पैसे बंद केले जाणार आहेत। तुम्ही विचार करत असाल की आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये दरवर्षीप्रमाणे जमा होतील, तर तुम्ही फार मोठ्या भ्रमात आहात। कारण 31 मार्च 2026 या तारखेपर्यंत 3 महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचे आदेश शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत। जर कामे पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांची नावं ही पात्र यादीमधून हटवण्यात येणार आहेत। जर तुम्ही कामं वेळेत पूर्ण केली नाही तर पीएम किसान योजनेचा हप्ता असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, कोणत्याही योजनेचा 1 रुपयाही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। मुख्यमंत्री आणि कृषी विभागाने आज सकाळीच एक अर्जंट नोटीस चालू केली आहे। त्यामध्ये 1 एप्रिल उजाडण्यापूर्वी 3 कामं पूर्ण केली नसतील तर तुमचं नाव हे लाभार्थी यादीमधून डिलीट केलं जाणार आहे। सरकारने आता खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी 3 कामं तुम्हाला करावी लागणार आहेत। त्याचबरोबर एक महत्त्वाचं कागदपत्र देखील आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलं आहे। एकीकडे सरकार योजनांचं खातं बंद करते तर दुसरीकडे कर्जमाफी आणि विशेष अनुदानासाठी कोट्यावधी निधी देखील मंजूर करते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीचा निर्णय हाती घेतलाय। या निर्णयासाठी शेतकऱ्यांना पात्र ठरवत असताना देखील 3 महत्त्वाच्या कामाची पूर्तता करणं शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरू शकतं। जर तुमच्याकडे एक महत्त्वाचं कागदपत्र असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि जर नसेल तर तुम्हाला लाभापासून वंचित देखील राहावं लागू शकतं। जर तुम्हाला तुमच्या हक्काची रक्कम वाचवायची असेल आणि नवीन बजेटमधील वाढीव पैशाचा लाभ घ्यायचा असेल तर पुढची 5 मिनिटं तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत। कारण यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका महत्त्वाच्या कागदपत्राची घोषणा केली आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने एक धक्कादायक आकडेवारी देखील जाहीर केली आहे। त्यामुळे लाखो शेतकरी सरकारी योजनांमधून बाद ठरू शकतात। यामध्ये अर्जंट सूचना जारी करण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेसाठी नवीन नियमावली जाहीर झाली। त्यामध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अपात्र ठरत असल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच शेतकऱ्यांसाठी 3 अर्जंट सूचना जारी केल्या। 31 मार्चपर्यंत या सूचनाचं पालन तुम्ही केलं नाही तर मिळणाऱ्या लाभापासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांच्या पैशाचा लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थित जमा व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांना अर्जंट सूचना दिल्या। नमो शेतकरी योजनांचे पैसे असतील किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता असू दे, या सर्वांसाठी ही 3 कामं महत्त्वाची ठरणार आहेत। विशेष अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त 2,000 रुपये नाही तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि सरकारने दिलेलं विशेष अनुदान 1,000 रुपये असे एकूण 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। 31 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनाचे पैसे जमा होत असताना 1,000 रुपये वाढीव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळेच कोट्यावधी रुपयाचा निधी आता मंजूर झालाय। शेतकरी मित्रांनो, तुमचं नाव जर लाभार्थी यादीमध्ये असेल तर तुम्हाला विशेष अनुदानाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणती 3 कामं तुम्हाला करायची आहेत आणि कोणतं एक महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी विशेष बातमी आहे। कारण जर तुम्ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील असाल तर तुमच्या खात्यामध्ये विशेष अनुदान जमा होत असताना सरकारने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनाचे पैसे जमा होत असू देत किंवा पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असू देत, परंतु तुमच्या खात्यामध्ये जर कर्जमाफीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, तुम्हाला कर्जापासून सुटका मिळवायची असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील एका विशेष जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल आणि तुम्ही 3 कामं पूर्ण केली असेल तर सरकार एक नवीन अशी समिती नेमत आहे। शेतकरी मित्रांनो, आता जिल्ह्यानुसार विभागणी पार पडल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे किंवा कोणत्याही सरकारी योजनांचे
योजनांचे पैसे सोडले जात होते, परंतु आता सरकार एक नवीन समिती नेमत आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा आता पात्र ठरला तर तुमचं नाव पात्र यादीमध्ये येणार आहे. लक्षपूर्वक ऐका की 31 मार्च पर्यंत या सर्वाची आता निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. कारण ही फक्त तारीख ठरणार नाही तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणारा एक एक रुपया या 3 कामावरती अवलंबून असणार आहे. जर तुम्ही ही कामं केली नाहीत आणि एक महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 1 रुपयाही जमा होणार नाही आणि PM किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की कृषी विभागाने कोणत्या जिल्ह्यांची नावं जाहीर केली आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती 3 महत्त्वाची कामं करायला सांगितली आहेत. कारण 1 एप्रिल पासून आता सरकारी योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कृषी विभागाने देखील या नियमावलीवरती शिक्कामोर्तब केलाय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अर्जंट सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने आज सकाळीच एक अर्जंट नोटीस काढली आहे आणि 3 कामं करण्यास सांगितले आहेत, ज्याच्याशिवाय 1 एप्रिल पासून तुमच्या खात्यावर 1 रुपयाही येणार नाही. यामध्ये पहिलं काम इतकं कठीण आहे की 70% शेतकरी इथेच अडकणार आहेत. दुसरं काम ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अनिवार्य आहे. तिसरं काम ज्यांच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी अस्तित्वाचा लढा आहे. जर तुम्ही ही कामं केली नाही तर तुमचं नाव हे पात्र यादीमधून हटवलं जाऊ शकतं आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेती करत असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचे पैसे मिळत असतील तर तुमच्यासाठी पुढची 5 मिनिटं तुमची नशीब बदलणारी ठरणार आहेत. कारण 31 मार्च 2026 ही तुमच्यासाठी महत्त्वाची तारीख ठरली आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊयात की कोणती कामं तुम्हाला तारखेच्या आधी करून घेणं फायद्याचं ठरू शकतं. पहिलं काम जे सर्वांसाठी कठीण मानलं जातं ते म्हणजे लँड मॅपिंग किंवा KYCची नोंद. म्हणजेच आत्तापर्यंत फक्त आधार लिंकिंग असलं की चालत होतं, पण आता तुमच्या सातबाऱ्याचं नाव आणि तुमच्या आधार कार्डावरील नाव मॅच होणं गरजेचं आहे. कारण अनेक शेतकऱ्यांच्या नावामध्ये स्पेलिंगच्या चुका झाल्या. त्यामुळेच 31 मार्च पर्यंत तुमचं लँड सीडिंग पोर्टलवरती तुमचं नाव मॅचिंग होणं महत्त्वाचं आहे. दुसरं काम म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन पद्धत आहे. आता वळूया दुसऱ्या कामासाठी जे ग्रामीण भागातील बांधवांसाठी अत्यंत गरजेचं आहे, ते म्हणजेच बँक खात्याचं DBA सक्रिय असणं. ग्रामीण भागांमध्ये अनेक बँकांचं विलिनीकरण झालं, त्यामुळे जुने IFSC कोड बदलले गेले. जर तुमचं खातं आधारशी मॅप नसेल आणि सरकारकडून सुटलेले पैसे तुमच्या गावातील बँकेपर्यंत पोहोचत नसतील तर ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा पैसे फेल होतात. त्यामुळे 31 मार्च पर्यंत तुमच्या बँकेचे NPCI मॅपिंग झालं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील. आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट होती ती म्हणजे याच्यात तिसरी घोषणा, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सूचना आली होती की पिवळं आणि केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी हे काम करणं अनिवार्य आहे. रेशन कार्ड आणि आधार लिंकिंग त्याचबरोबर उत्पन्नाची पडताळणी आता नियम काढण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा बाहेर आहे पण तरीही केसरी रेशन कार्ड वापरून सवलतीचा लाभ ते घेत असतील तर त्यांना योजनांमधून बाद केलं जाणार आहे. तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरील सर्व सदस्यांचा आधार अपडेट करावा लागणार आहे. जर रेशन कार्डवरील माहिती आणि शेतीची माहिती जुळली नाही तर तुमचं नाव पात्र यादीमधून सरळ अपात्र यादीमध्ये टाकलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही 3 महत्त्वाची कामं 31 मार्चच्या अगोदर करणं अत्यंत अनिवार्य आहे. कारण शेतकरी बांधवांनो, 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतंय आणि ही तारीख उलटली की सरकारी पोर्टलवरती नवीन अपडेट येणार आहेत. तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. मग ते 2,000 रुपये असतील, 3,000 रुपये असतील किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थकीत कर्जमाफीचा लाभ असेल, सर्वांसाठी ही कामं करणं अनिवार्य ठरलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करणं शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरू शकतं, नाहीतर शेतकऱ्यांचा मोठा तोटा होऊ शकतो. सरकारने नियम बदललेत, परंतु शेतकऱ्यांनी जर नियमांचं पालन केलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ वितरित होणारच आहे आणि त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीचा लाभ देखील शेतकऱ्यांना घेता येणार आहे.